10 वाजतायत. आता प्रसारित करत आहोत सुनो तराने क्विज के बहाने हा कार्यक्रम. संवादक गुरुशांत धुत्तरगावकर, सादर करते सुजित बनसोडे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी एक व्यावसायिक विसावा आपण घेऊया. या मकर संक्रांतीला तुम्हाला काही नवीन खरेदी करायचंय की तुम्हाला तुमच्या फॅमिलीसह ट्रिपला जाऊन ब्रेक एन्जॉय करायचंय? पैशामुळे तुमच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत का? आता मनप्पुरम गोल्ड लोन सह आपल्या आणि आपल्या फॅमिलीच्या इच्छा करा पूर्ण. आकर्षक गोल्ड लोन स्कीम्स, ज्यात फक्त तारण ठेवलेल्या दिवसांसाठी व्याज आकारले जाईल. कुठलाही 7 किंवा 15 दिवसांचा मिनिमम फिक्स्ड पिरियड नाही. आजच जवळच्या शाखेला भेट द्या किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करा 1800-420-2233. मनप्पुरम गोल्ड लोन तर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सुनो तराने क्विज के बहाने. सुनो तराने क्विज के बहाने हा कार्यक्रम ऐकणाऱ्या तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमधून तुमचा हा रेडिओ मित्र गुरुशांत धुत्तरगावकर सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आजच्या कार्यक्रमासाठी सोपे पण आपल्या ज्ञानाची परीक्षा घेतील, आपल्याला चकवा देतील असे प्रश्न मी निवडलेले आहेत आणि सोबतीला धमाल गाणी सुद्धा असणार आहेत. या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला पाठवून द्यायची आहेत 94-22-65-1741 या क्रमांकावर. हा नंबर जर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसेल तर आत्ता या क्षणी हा नंबर सेव्ह करा आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या नावानं. नंबर ऐका 94-22-65-1741. या नंबरवर बरोबर उत्तर पाठवताना सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. करूया सुरुवात मग आपल्या कार्यक्रमाला. हा आहे आजच्या कार्यक्रमातला पहिला अतिशय सोपा प्रश्न. गोवा मुक्ती आंदोलनात गुप्त रेडिओ केंद्र स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय, ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. गोवा मुक्ती आंदोलनात गुप्त रेडिओ केंद्र स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय, ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय? या प्रश्नाचं बरोबर उत्तर पटकन पाठवून द्या 94-22-65-1741 या क्रमांकावर. तुमच्या उत्तरांची प्रतीक्षा करत मी गाणं ऐकवतोय कुमार सानू यांच्या आवाजातलं. शब्द समीर यांचे आहेत, संगीत साज नदीम श्रवण यांचं आहे आणि चित्रपटाचं नाव आहे फूल और कांटे. देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. कोई जन्नत की वो हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. ये मोरनी के जैसी चले, इसकी अदाएं कातिल बड़ी. ये मोरनी के जैसी चले, इसकी अदाएं कातिल बड़ी. निकले जिधर से खुशबू उड़े, कितनी हंसी है ये गुलछड़ी. निकले जिधर से खुशबू उड़े, कितनी हंसी है ये गुलछड़ी. कुछ आज है होने वाला,
मेरी आंख फड़कती है। कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है। कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है। मुझको ये मेरी लैला लगे और इस पे लुटा दूं मैं जिंदगी। मुझको ये मेरी लैला लगे इस पे लुटा दूं मैं जिंदगी। जी चाहे इसके लब चूम लूं हंस के चुरा लूं इसकी हंसी। जी चाहे इसके लब चूम लूं हंस के चुरा लूं इसकी हंसी। इसे छू के मेरी सांसों में कोई आग दहकती है। कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है। जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है। जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है। कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है। की एक लड़की है। अशी गाणी ऐकताना आपल्यापैकी अनेक जण जुन्या आठवणीत रमत असतील. प्रत्येकाला आपलं महाविद्यालयीन जीवन, कॉलेजचं जीवन आठवत असणार आहे. असो, आपण मात्र आपल्या कार्यक्रमाकडे फोकस करूया, आपल्या ज्ञानाकडे फोकस करूया आणि बरोबर उत्तरं देणाऱ्या श्रोत्यांची नावं जाणून घेऊया. मित्रांनो, या पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर अनेक श्रोत्यांनी पाठवलं, ज्यामध्ये सगळ्यात आधी बरोबर उत्तराचा मेसेज आम्हाला मिळाला कोष्टी गल्ली सांगोला इथून. आणि श्रोत्यांची नावं आहेत नीता, पवन, अंकुश आणि लाटणे परिवार. त्यानंतर या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोलापुरातून देणारे श्रोते आहेत सावित्री, हिरा, रेणुका, पुष्पा आणि 4000 परिवार. ज्योतिराम गायकवाड यांनी ओझेवाडी तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर मोहोळ तालुक्यातल्या चिखली इथून विजय नागनाथ शिंदे बरोबर उत्तर पाठवत आहेत. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर अयूब बागवान यांनी नवीन विडी घरकुल इथून पाठवलंय. राजस्वनगर सोलापूर इथले श्रोते जे सध्या देहुगाव पुणे इथून कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत आणि बरोबर उत्तराचा मेसेज पाठवत आहेत, त्यांची नावं अशी आहेत सुलभा शिवाजी जाधव, रुचा सुशील जाधव, श्रीनेश सुशील जाधव, श्री अंश सुशील जाधव आणि सुशील शिवाजी जाधव, त्यांचा जाधव परिवार. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर चौपाड सोलापूर इथून पाठवत आहेत सुलोचना महादेव भागानगरे, हर्षदा कलागते, अक्षरा कलागते आणि आर्या कलागते. उमाकांत तर्कसबंद, अत्तारनगर, विजापूर रोड, सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. तर चळे तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवणाऱ्या श्रोत्यांची नावं आहेत सचिन दीक्षित, रोहिणी दीक्षित, श्रीवर्धन, अक्का, पप्पा आणि दीक्षित परिवार. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर विदर्भातल्या यवतमाळ इथून पाठवत आहेत संतोष खडसे आणि प्रियंका खडसे. तर आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून
अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे यांनी हे बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर मला वाटतं आणखी काही मेसेज आहेत. त्यामध्ये दिनकर साळवे आहेत, गढी कारखाना गेवराई जिल्हा बीड इथले श्रोते, ज्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. श्रोतेहो, बाकीचे मेसेज तर येत आहेत, पण बरोबर उत्तराचे मेसेज एवढेच आम्हाला प्राप्त झाले ज्यांच्या नावांचा समावेश मी केलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. प्रश्न विचारला होता, आणखी 2 मेसेज आलेले आहेत बरोबर उत्तराचे. पहिला मेसेज आहे विलासराव कोष्टे आणि हरिप्रसाद देवकर यांचा, शनिवार पेठ मंगळवेढा इथून आलेला. तर दुसरा मेसेज आहे राजश्री अजित कलागते आणि अजित कलागते यांचा, सोलापूर इथून आलेला. मित्रांनो, प्रश्न विचारला होता, गोवा मुक्ती आंदोलनात गुप्त रेडिओ केंद्र स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय, ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी केंद्र सरकारच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये पोर्तुगीजच्या जोखडातून गोव्याची मुक्तता करण्यासाठी आंदोलनात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्य योद्ध्या लिबिया लोबो सरदेसाई यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. सध्या 100 वर्षांच्या असणाऱ्या लिबिया लोबो यांनी 1955 मध्ये पती वामन सरदेसाई यांच्यासोबत ओज द लिबेडेंट म्हणजे स्वातंत्र्याचा आवाज या नावाचं गुप्त रेडिओ केंद्र स्थापन केलं होतं. या स्टेशनवरून पोर्तुगीजांविरोधातले स्वातंत्र्याचं समर्थन करणारे संदेश गुप्तपणे प्रसारित केले जात होते. गोवा मुक्तीनंतर त्यांनी गोव्याच्या विकासासाठीही योगदान दिलंय. त्या गोवा, दमण आणि दीवचे पहिले पर्यटन संचालक होत्या आणि गोव्यातल्या पहिल्या महिला वकील म्हणून ओळखल्या जातात. ज्यांनी लिबिया लोबो सरदेसाई असं उत्तर पाठवलं त्या सगळ्या श्रोत्यांचं उत्तर बरोबर आहे. आता कार्यक्रमातला दुसरा प्रश्न. शुक्रवारी कोणत्या जिल्ह्यात आयुध निर्माणीत स्फोट होऊन 8 जण ठार झाले? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. शुक्रवारी कोणत्या जिल्ह्यात आयुध निर्माणीत स्फोट होऊन 8 जण ठार झाले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. एक बरोबर उत्तराचा मेसेज माझ्यासमोर स्क्रीनवर दिसतोय. आणखी मेसेज येतीलच, आपण प्रतीक्षा करूया, पण सोबत एक छान गाण्याचा आनंदही घेऊया. नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात अजीज खा शहनाई यांचं गीत आपण ऐकूया. स्वर कुमार सानू आणि सहकाऱ्यांचं आहे. चित्रपटाचं नाव आहे जानते रे नाम. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया. ये अक्का इंडिया जानता है हम तुम पे मरता है. दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है. दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया. मैरिज करने को मैं बंबई से गोवा आया. हाँ, तेरे से मैरिज करने को मैं बंबई से गोवा आया. पन मेरे को तेरे डैड ने रेड सिग्नल दिखलाया.
फादर से तेरे क्या लेना मुझे, तू चाहे मुझको मैं चाहूँ तुझे। फादर से तेरे क्या लेना इसे, तू चाहे इसको ले चाहे तुझे। ये अक्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है। ये अक्खा इंडिया जानता है ये तुम पे मरता है। दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है। दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है। मैं तेरी चाहत में जानम बन बैठा दीवाना। मैं तेरी चाहत में जानम बन बैठा दीवाना, लेकिन तूने प्यार को मेरे ना समझाना जाना। मेरी जान कर ले तू जितना सितम, छोड़ूंगा ना तेरी चाहत सनम। चाहे तू जितना भी कर ले सितम, छोड़ेंगे ना तेरी चाहत सनम। ये अक्खा इंडिया जानता है हम तुम पे मरता है। ये अक्खा इंडिया जानता है ये तुम पे मरता है। दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है। दिल क्या चीज है जानम अपनी जान तेरे नाम करता है। या मकर संक्रांतीला तुम्हाला काही नवीन खरेदी करायचंय की तुम्हाला तुमच्या फॅमिलीसह ट्रिपला जाऊन ब्रेक एन्जॉय करायचंय? पैशामुळे तुमच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत का? आता मनप्पुरम गोल्ड लोन सह आपल्या आणि आपल्या फॅमिलीच्या इच्छा करा पूर्ण. आकर्षक गोल्ड लोन स्कीम्स, ज्यात फक्त तारण ठेवलेल्या दिवसांसाठी व्याज आकारले जाईल. कुठलाही 7 किंवा 15 दिवसांचा मिनिमम फिक्स्ड पिरियड नाही. आजच जवळच्या शाखेला भेट द्या किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करा 1800-420-2233. मनप्पुरम गोल्ड लोन तर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 10:17 आणि 25 सेकंद झालेले आहेत. सध्या सुरू आहे सुनो तराने क्वीज के बहाने हा कार्यक्रम. आणि दुसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देण्यासाठी अक्षरशः मेसेजचा पाऊस आमच्या स्क्रीनवर पडलेला आहे. सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय पुन्हा एकदा कोष्टी गल्ली सांगोला इथल्या श्रोत्यांनी. नावं अशी आहेत नीता, पवन, अंकुश आणि लाटणे परिवार. त्यानंतर विजापूर रोड सोलापूर इथून मोहन तडकासे, सम्राट कॉलनी इथून त्यांनी हा मेसेज पाठवलाय. विजापूर रोड इथल्याच अत्तारनगरमधून उमाकांत तरकसबंद यांनी हे बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर मनीषानगर पंढरपूर इथले श्रोते आहेत ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी. नीलमनगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत शरणू हरनूर सर. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर चौपाड सोलापूर इथून देत आहेत सुलोचना महादेव भागानगरे, हर्षदा कलागते, अक्षरा कलागते, आर्या कलागते आणि त्यांचा परिवार. विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवार पेठ मंगळवेढा इथून बरोबर उत्तर देत आहेत. आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे. तर आवसे वस्ती अमराई सोलापूर इथले श्रोते आहेत शुद्धमती, सुयश तुकाराम क्षीरसागर आणि त्यांचा परिवार. रोहिणी तरकसबंद यांनी हे स्वतंत्र मेसेज पाठवून बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. त्यानंतर सोमनी, सुरेखा, प्रीती, प्रथम, प्रज्ञा, प्राची आणि कामगोंडे परिवार यांनी हे बरोबर उत्तर पाठवलंय. मात्र गावाचं नाव लिहिलेलं नाहीये. विजयालक्ष्मी राहुल महाजन, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर सरिता घोडके, ईश्वर घोडके आणि आराध्या घोडके सोलापूर इथल्या श्रोते आहेत यांनी हे बरोबर उत्तर पाठवलंय. तोगराळी इथून सतीश कोळी बरोबर उत्तर देत आहेत. तर हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथून उषा, विठ्ठल, पूजा, प्रसाद आणि समस्त अंजिखाने परिवार. हिवरगाव तालुका मंगळवेढा इथून संजय खांडेकर, सचिन बंडगर, वर्षा बंडगर, राहुल, माधुरी, संकेत, शुभम, रितेश, स्वामिनी
आणि समस्त बंडगर परिवार. दादाश्री घोडके यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा चाची आणि त्यांचा परिवार. साक्षी आणि रोहन खजूरगी यांनी राजरत्न चौक, नीलमनगर, सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. विदर्भातल्या यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे बरोबर उत्तर देत आहेत. तर राजश्री अजित कलागते आणि अजित कलागते हे सोलापूरचे श्रोते आहेत. कासेगाव इथून अर्चना भारत खरे आणि अमोघ सिद्ध खरे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. टाकली सिकंदर इथून युनुस पठाण बरोबर उत्तर देत आहेत. तर आळेगाव तालुका मोहोळ इथून समाधान डोंगरे. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर नई जिंदगी सोलापूर इथून पाठवत आहेत शुकूर शेख, कमरुनिस्सा शेख, गुलबक्ष शेख, सना शेख, शाहिस्ता शेख आणि त्यांचा परिवार. दिनकर साळवे, गडी कारखाना, गेवराई जिल्हा बीड इथून बरोबर उत्तर देत आहेत. तर नई जिंदगी इथून आलेला दुसरा मेसेज आहे जैनाब शेख, मरियम शेख, कौसर शेख आणि कमरुनिस्सा शेख. कदाचित एकाच परिवारातून आलेले मेसेज असावेत. त्यानंतर दत्तात्रय नादरगी यांनी जुना विडी घरकुल सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. चळे तालुका पंढरपूर इथून सचिन दीक्षित, रोहिणी दीक्षित, श्रीवर्धन, अक्का, पप्पा आणि समस्त दीक्षित परिवार. ॲडव्होकेट सागर भागानगरे चौपाड सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. तर प्रकाश जैन यांनी नांदेड इथून बरोबर उत्तर पाठवलंय. त्याने आणखी काही श्रोत्यांची नावं पाठवलेली आहेत, पण त्या श्रोत्यांच्या नावाचा समावेश ऑलरेडी त्यांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये केला गेला आहे. खूबसूरत पेशकश के लिए आभार असाही संदेश याच मेसेजमध्ये वाचायला मिळतोय. आपले देखील आभार प्रकाशजी. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर सावित्री, हिरा, रेणुका, पुष्पा आणि 4000 परिवारानं सोलापूर इथून दिलं आहे. सतीश मालगे, नीलमनगर, सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. त्यानंतर अथर्व, शिवराज, सृष्टी, मुक्ताई, बसवेश्वर अक्कलवाडे पाटील यांनी देगाव सोलापूर इथून बरोबर उत्तर दिलं आहे. मित्रांनो, आणखी खूप मेसेज दिसत आहेत. खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की बरोबर उत्तरांच्या मेसेजचा पाऊस पडला आहे. हा पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही, त्यामुळं आपणच थांबूया. प्रश्न विचारला होता, शुक्रवारी कोणत्या जिल्ह्यात आयुध निर्माणीत स्फोट होऊन 8 जण ठार झाले? मित्रांनो, जवाहरनगर आयुध निर्माणीत झालेल्या भीषण स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. आयुध निर्माणीच्या अतिसंवेदनशील LPT सेक्टरमध्ये सकाळी 10 ते 11च्या दरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. यामुळे जमिनीत मोठा खड्डा पडला आणि संपूर्ण इमारत एका क्षणात कोसळली. मित्रांनो, या स्फोटाची भीषणता इतकी तीव्र होती, त्याचा आवाज जवळपास 3-4 किलोमीटरपर्यंत गेला. स्फोटानंतर भोंगा वाजताच वसाहतीतल्या अनेकांनी घराबाहेर पळ काढला. या स्फोटामुळे परिसरातल्या अनेक घरांच्या भिंतींना भेगा पडल्या, तर काही ठिकाणी लाद्यांचे तुकडे झाल्याचं स्थानिकांकडून माध्यमांना सांगण्यात आलं. या परिसरातल्या 10 गावांमध्ये स्फोटाचे हादरे जाणवलेत. मित्रांनो, अनेकांच्या घरांवरील सिमेंट पत्र्याचे तुकडे इतरत्र पडले आहेत. शुक्रवारी म्हणजे 23 जानेवारी रोजी ही घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. ज्यांनी भंडारा हे उत्तर पाठवले त्या सगळ्या श्रोत्यांचं उत्तर बरोबर आहे. आता कार्यक्रमातला तिसरा प्रश्न, आणि आपण जाणताच की सुनो तरानी क्विज के बहाने कार्यक्रमात तिसरा प्रश्न गणिताचा असतो. थोडंसं डोकं लढवावं लागणार आहे, पण यावेळेस गणित सोपं आहे. काही लोक सोपं आहे म्हटलं की खुश होतात आणि काही म्हणतात तुम्ही सोपं म्हणता, पण सोपं नसतं, अवघड असतं. प्रयत्न तर करा. सोपा प्रश्न विचारू. प्रश्न असा आहे, एका रांगेतल्या एकूण 18 व्यक्तींना वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावर उभं केलं. या वर्तुळाचे 2 समान भाग केल्यावर प्रत्येक अर्धवर्तुळात मध्यभागी असलेल्या व्यक्तीचा क्रमांक कितवा असेल? प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. शब्दांमध्ये चकवा देणारे शब्द सुद्धा असतात. प्रश्न पुन्हा एकदा सांगतोय.
एका रांगेतल्या एकूण 18 व्यक्तींना वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावर उभं केलंय. या वर्तुळाचे 2 समान भाग केल्यावर प्रत्येक अर्धवर्तुळात मध्यभागी असलेल्या व्यक्तीचा क्रमांक कितवा असेल? हां, बरोबर उत्तराचा मेसेज यायला सुरुवात झाली. 2 मेसेज माझ्या स्क्रीनवर दिसतात ज्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. आनंद वाटतो असा पटकन उत्तराचा मेसेज आल्यावर. श्रोतेही हुशार आहेत, पटकन गणित सोडवत आहेत, याचा आनंद असतोच. आणि आता मस्त गाणं ऐकू. अतिशय गाजलेलं गाणं आहे. गाणं म्हणण्यापेक्षा हा चित्रपटच गाजला यातल्या गाण्यांमुळं. फक्त गाण्यांमुळे चित्रपट चालला म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा संगीत नदीम श्रवण यांचंच आहे, शब्द राणी मलिक यांचे आहेत आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा आहे. चित्रपटाचा अंदाज तुम्ही केला असेल कदाचित. 11 गाणी होती या चित्रपटात आणि चित्रपटाचं नाव आहे आशिकी. दिल को चुराना, तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमसे मिलकर तुमको है बताना. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना, तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमसे मिलकर तुमको है बताना. जब से तुझे देखा दिल को कहीं आराम नहीं, मेरे होठों पे एक तेरे सिवा कोई नाम नहीं. बन गया हूँ मैं तेरा दीवाना, धीरे धीरे से दिल को चुराना. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना. मुझको कितना तड़पाया, फिर भी तेरी हर एक अदा पे प्यार आया. आजा आजा अब कैसा शर्माना, धीरे धीरे से दिल को चुराना. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना,
है कितना जाने जाना, तुमसे मिलकर तुमको है बताना। धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना। काय मित्रांनो, झालं का सोडवून गणित? हां, बऱ्याच श्रोत्यांनी सोडवलं आहे, खूप लवकर सोडवलं आहे. आजचं गणित तसं सोपंच होतं म्हणा. सगळ्यात आधी माहिती आहे कोणी बरोबर उत्तर पाठवलं? शहरातली लोक मागं पडतात हो. आता खरं तर शहरातला म्हणायला हरकत नाही, शहरच आहे मोठं, पण तालुक्याचं गाव आहे. पहिला बरोबर उत्तरचा मेसेज मिळाला आहे मनीषा नगर पंढरपूर इथून. खरं तर जिल्ह्याची सुद्धा मागणी आहे पंढरपूरची, असो तो भाग वेगळा. पहिल्यांदा बरोबर उत्तर पाठवणाऱ्या श्रोत्यांचं नाव आहे ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा पहिल्या 2 प्रश्नाचं बरोबर उत्तर सर्वात आधी पाठवणारे कोष्टी गल्ली सांगोला इथले श्रोते नीता, पवन, अंकुश आणि लाटणे परिवार. आता या उत्तरात मात्र त्यांचा 2रा नंबर लागला आहे. त्यानंतर चिखली तालुका मोहोळ इथून विजय नागनाथ शिंदे यांनी बरोबर उत्तर पाठवलं. हिवरगाव तालुका मंगळवेढा इथले श्रोते आहेत संजय खांडेकर, सचिन बंडगर, वर्षा बंडगर, राहुल, माधुरी, संकेत, शुभम, रितेश, स्वामिनी आणि समस्त बंडगर परिवार. शंभूराजे, माऊली, प्रतीक, समीक्षा, प्रतीक्षा, आकांक्षा, राजू घुले आणि त्यांचा परिवार आहे गवळी वस्ती दमाणीनगर सोलापूर इथला. अथर्व, शिवराज, सृष्टी, मुक्ताई आणि बसवेश्वर अक्कलवाडे पाटील देगाव सोलापूर इथले आहेत. सुनील देवयानी, सायली, स्वराज पाटील बनसगोळ तालुका अक्कलकोट इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर अंकोली तालुका मोहोळ इथून कड्याप्पा पवार, छाया पवार, शुभम आणि रोहन पवार. समर्थ आणि सार्थक गायकवाड कोरडू इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर नीलमनगर सोलापूर इथून शरणू हरनूर सर यांचा बरोबर उत्तराचा मेसेज आहे. गणेश कोरे, रक्षिता कोरे, रोहित कोरे यांनी शेळगी गावठाण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलं. तर शुद्धमती, सुयश तुकाराम क्षीरसागर औसे वस्ती अमराई सोलापूर इथले आहेत. तेजस, जयेश, पराग आणि दासरे परिवार आहे भवानीपेठ सोलापूर इथला. त्यानंतर प्रगती, प्रज्वत, प्रतीक्षा, पद्माकर पाटील दिंडेगाव तालुका तुळजापूर इथले. राधा घाडगे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. वेदांत अघोर यांनी लातूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर आडळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे बरोबर उत्तर पाठवत आहेत. विठ्ठल, वर्षा, वेदांत आणि गायकवाड परिवार आहे लोहगाव पुणे इथला. मोनाली, निलेश कांबळे, शिवम, आरू यांनी पंढरपूर तालुक्यातल्या गादेगाव इथून बरोबर उत्तर पाठवलंय. सोबत सविता खाडे म्हणायचं असावं कदाचित, सावित्रा किंवा सविता असं नाव असेल. प्रदीप खाडे, रवीना खाडे, पशु ही नावं आहेत महूद इथली. त्यानंतर ज्योतिराम पांडुरंग झुंडरे यांनी कोरडू इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर सोलापुरातून प्रसन्न चाटूफळे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. सबा शेख, शुकुर शेख, सना शेख, शाहिस्ता शेख यांनी नई जिंदगी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तिथूनच आलेला 2रा मेसेज आहे सोनू, कौसर, सैफन आणि समस्त शेख परिवाराचा. विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे बरोबर उत्तर देत आहेत. तर अत्तारनगर विजापूर रोड सोलापूर इथून रोहिणी तर्कसबंद. काश्मीरा जोशी यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर युन्नूस पठाण यांनी टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून. फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, सुलताना, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची. मित्रांनो, आता गणित आपण सोडवूया असं वाटतं, कारण खूप नावं वाचली आपण. प्रश्न विचारला होता, एका रांगेतल्या एकूण 18 व्यक्तींना वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावर उभं केलं. या वर्तुळाचे 2 समान भाग केल्यावर प्रत्येक अर्धवर्तुळात
मध्यभागी असलेल्या व्यक्तीचा क्रमांक कितवा असेल? आता गणित सोडवताना वर्तुळाच्या परिघावर एकूण 18 व्यक्तींना उभं केलंय. जेव्हा वर्तुळाचे 2 समान भाग केले जातील तेव्हा अर्धवर्तुळात या 18च्या निम्मे म्हणजे 9 जण येतील. बरोबर आहे ना? या अर्धवर्तुळात 9, या अर्धवर्तुळात 9 असे एकूण 18. आता प्रश्नामध्ये अर्धवर्तुळात मध्यभागी येणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक आपल्याला विचारलाय. हा भाग महत्वाचा आहे. अर्धवर्तुळात मध्यभागी. आता 9 पैकी मध्यभागी अर्धवर्तुळात 9 व्यक्ती आहेत, म्हणजेच मध्यभागी येणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक असेल 5वा. ज्यांनी 5 हे उत्तर दिले त्या सगळ्या श्रोत्यांचं उत्तर बरोबर आहे. आता प्रश्न मात्र 5वा नाही, 4था असणार आहे. कार्यक्रमातला 4था प्रश्न. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुंबईवर 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कोणत्या आरोपीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुंबईवर 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कोणत्या आरोपीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय? त्या आरोपीचं नाव तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं नाव आणि गावाचं नाव लिहून पटकन पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. दरम्यान बरोबर उत्तराचे मेसेज सुरू झाले. 2-3 बरोबर उत्तराचे मेसेज आलेले आहेत. आणि आत्ता गाणं ऐकवतो. त्या गाण्याचं विवरण असं आहे. जीना तेरी गली में या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. आणि कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातली ही रचना रवींद्र रावल यांचे, संगीत बाबुल बोस यांनी दिलंय. ऐकूया तर जीना तेरी गली में या चित्रपटातलं गीत. तेरे हम ऐ सनम, तेरे हम ऐ सनम, प्यार में वादा रहा, प्यार में वादा रहा. ना जुदा होंगे हम, ना जुदा होंगे हम, प्यार में वादा रहा, प्यार में वादा रहा. तेरे हम ऐ सनम, ना जुदा होंगे हम. तेरी मेरी मेरी तेरी यारी हो गई, मेरी सारी दुनिया हमारी हो गई. तेरी मेरी मेरी तेरी यारी हो गई, मेरी सारी दुनिया हमारी हो गई. तेरे सिवा दिल में नहीं कोई मेरे, छोड़ो ये जमाना इशारे पे तेरे, प्यार में वादा रहा, प्यार में वादा रहा. तेरे हम ऐ सनम, तेरे हम ऐ सनम, प्यार में वादा रहा, प्यार में वादा रहा. ना जुदा होंगे हम, ना जुदा होंगे हम.
सजने सिंदूरी शाम के, देखो तेरा रास्ता मैं दिल को थाम के। डोली लिए तेरे दुआरे आऊंगा, देखेगा जहां मैं तुझे ले जाऊंगा। प्यार में वादा रहा, प्यार में वादा रहा, तेरे हम ऐ सनम। मित्रांनो, बरोबर उत्तर पाठवणाऱ्या श्रोत्यांची संख्या आज खूप जास्त आहे. प्रत्येक प्रश्नाचं बरोबर उत्तर खूप साऱ्या श्रोत्यांना यायला याचा आनंद आहे. प्रश्न खूपच सोपे आहेत का? असो, बरोबर उत्तरं पाठवणाऱ्या श्रोत्यांची नावं आता वाचून दाखवतो. सगळ्यात आधी बरोबर उत्तर पाठवलं भवानीपेठ सोलापूर इथल्या श्रोत्यांनी. यांची नावं आहेत तेजस, जयेश, पराग आणि दासरे परिवार. त्यानंतर शेळगी सोलापूर इथून मंजुनाथ निरगुडे, मयुरेश निरगुडे, मनस्वी निरगुडे यांनी हे बरोबर उत्तर पाठवलं. कोष्टी गल्ली सांगोला इथले श्रोते आज सगळ्याच प्रश्नांची बरोबर उत्तरं देत आहेत. नेहमीच बरोबर उत्तरं पाठवून सहभागी होत असतात. नीता, पवन, अंकुश आणि लाटणे परिवार. त्यानंतर बरोबर उत्तराचा एक मेसेज सोलापुरातून आलाय. फक्त दशरथ एवढंच नाव लिहिलेलं आहे. साठे पाटील वस्ती सोलापूर इथून लक्ष्मी चंद्रशेखर भोसले यांनी बरोबर उत्तर पाठवले. त्यानंतर फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, सुलताना, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा चाची. ॲडव्होकेट सागर भागनगरे चौपाड सोलापूर इथले. तर अंजली अनिश दमानिया यांनी दमानीनगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलं आहे. चिखली तालुका मोहोळ इथून विजय नागनाथ शिंदे बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे. सावित्री, हिरा, रेणुका, पुष्पा 4000 यांचा मेसेज सोलापूर इथून आलाय. अनुष्का मेहत्रे 70 फूट रोड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. सुलोचना महादेव भागानगरे, हर्षदा कलागते, अक्षरा कलागते, आर्या कलागते यांनी चौपाड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत. नई जिंदगी सोलापूर इथून मरियम शेख, कौसर शेख, सैफन शेख यांचा बरोबर उत्तराचा मेसेज आहे. तर टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून युनुस पठाण. मनीषानगर पंढरपूर इथून ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी. तर बसवेश्वर पार्क कुंभारी इथून प्राध्यापक दीपक नरोणे सर आणि योगिता नरोणे. साबा शेख, शुकूर शेख, सना, शाहिस्ता आणि शेख परिवाराचा मेसेज नई जिंदगी इथून आलेला. नागेश्वरी गौडगावकर यांनी हत्तुरे वस्ती सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलं आणि सोबत त्यांचा वाढदिवस असल्याचंही त्यांनी कळवलंय. आजचा दिवस नक्कीच आनंदात गेला असेल. मनापासून शुभेच्छा आकाशवाणी परिवाराकडून सुद्धा. या नियमित श्रोते आहेत आणि बऱ्याचदा बरोबर उत्तराचे मेसेज असतात. राजरत्ननगर सोलापूर इथून साक्षी, रोहन, सारिका आणि समस्त खजुर्गी परिवाराचा बरोबर उत्तराचा मेसेज आहे. नई जिंदगी सोलापूर इथून जैनाब, मरियम, कौसर आणि कमरुनिस्सा शेख यांनी हे बरोबर उत्तर पाठवलंय. निशा जाधव, आकाश जाधव आणि त्यांचा परिवार आहे जाधव वस्ती तेलगाव सीना इथला. समाधान रामचंद्र जाधव यांनी कोंडी इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर पक्षीमित्र शेतकरी श्रीकांत मारुती कदम माळली इथून बरोबर उत्तर देत आहेत. चळे तालुका पंढरपूर इथून सचिन दीक्षित, रोहिणी दीक्षित, श्रीवर्धन, अक्का, पप्पा आणि दीक्षित परिवार. राजश्री अजित कलागते आणि अजित कलागते सोलापूरचेच आहेत. तर ज्योतिराम गायकवाड ओझेवाडी तालुका पंढरपूरचे आहेत. प्रकाश जैन यांनी नांदेड इथून बरोबर उत्तर पाठवले. तर संतोष खडसे आणि प्रियंका खडसे विदर्भातल्या यवतमाळ इथून. हिवरगाव तालुका मंगळवेढा इथून संजय खांडेकर, सचिन बंडगर, वर्षा बंडगर, राहुल, माधुरी, संकेत, शुभम, रितेश, स्वामिनी आणि समस्त बंडगर परिवार. दादाश्री घोडके यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर दिलंय. तर भांबेवाडी तालुका मोहोळ इथून दत्ता कदम बरोबर उत्तर पाठवत आहेत. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथून उषा, विठ्ठल, पूजा, प्रसाद आणि अंजीखाने परिवारानं पाठवलंय. गणेश कोरे, रक्षिता कोरे आणि रोहित कोरे शेळगी गावठाण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. शनिवार पेठ मंगळवेढा इथून विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर. तर उमाकांत आणि रोहिणी तरकसबंद अत्तारनगर विजापूर रोड सोलापूर इथले. उळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून श्रावणी, हर्षदा, सानवी, राघव, राजवीर आणि समस्त काळे परिवार. सतीश माळगे यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर
मोनाली निलेश कांबळे, शिवम आरू पंढरपूर तालुक्यातल्या गादेगाव इथले आहेत. सवित्रा खाडे, प्रदीप खाडे, रवीना खाडे पशु हे महूद इथले श्रोते. एकाच मेसेजमध्ये ही सगळी नावं आहेत. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं आहे शंभूराजे, माऊली, प्रतीक, समीक्षा, प्रतीक्षा, आकांक्षा, राजू घुले आणि त्यांच्या परिवारानं गवळी वस्ती, दमाणीनगर, सोलापूर इथून. सावळेश्वर इथून साक्षी नामदेव पापरे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर औसेवस्ती, अमराई, सोलापूर इथून शुद्धमती, सुयश तुकाराम क्षीरसागर आणि त्यांचा परिवार. आदित्य आर्या मेहत्रे 70 फूट रोड, सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. मित्रांनो, खूप नावं वाचली. प्रश्न विचारला होता, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुंबईवर 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कोणत्या आरोपीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झालाय? मित्रांनो, 2008 साली मुंबईत 26/11 झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांपूर्वी या हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीसोबत प्रवास केल्याचे पुरावे मिळाल्यानं आणि हेडलीसोबत ईमेल देवाणघेवाण केल्याचे पुरावे असल्यानं या दहशतवादी हल्ल्यातील सहभागी आरोपी तहव्वूर हुसेन राणाच्या प्रत्यार्पणाला खरं तर यापूर्वीच अमेरिकेतल्या न्यायालयानं मंजुरी दिली होती. पण त्याविरोधात राणानं अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. न्यायालयानं त्याची ही याचिका फेटाळल्यानं त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजलिस इथल्या तुरुंगात आहे. जर तहव्वूर राणा हेच नाव तुम्ही पाठवलं असेल तर तुमचंही उत्तर अगदी बरोबर आहे. फक्त नावाचा समावेश झाला नसेल तर जी नावं मी वाचली ना त्या सगळ्यांनी तुमच्या आधी मेसेज पाठवला याची खात्री बाळगा. आता कार्यक्रमातला 5वा प्रश्न, भारत पाकिस्तान फाळणीची योजना अत्यंत धूर्तपणे राबवणाऱ्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलचं नाव काय हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भारत पाकिस्तानची फाळणीची योजना अत्यंत धूर्तपणे राबवणाऱ्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलचं नाव काय? बरोबर उत्तर आणि सोबत स्वतःचं नाव, गावाचं नाव लिहून पटकन मेसेज पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर. दरम्यान रंग चित्रपटासाठी कुमार सानू यांनी गायलेलं गीत आपण ऐकूया. गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण. दिल चीर के देख तेरा ही नाम होगा, दिल चीर के देख तेरा ही नाम होगा, तेरी वफा तेरी सदा तेरा पयाम होगा. आज भरी महफिल में कोई बदनाम होगा, आज भरी महफिल में कोई बदनाम होगा, तेरी जफा तेरा सितम तुझ पे इल्जाम होगा. दिल चीर के देख तेरा ही नाम होगा, दिल चीर के देख तेरा ही नाम होगा. इस दिल में कैसी बेकरारी है, तू क्या जाने, तू क्या जाने. इस दिल में कैसी बेकरारी है, तू क्या जाने, तू क्या जाने. उल्फत के आगे दुनिया हारी है, तू क्या जाने, तू क्या जाने. यूं दिल तोड़ देना मोहब्बत नहीं, मोहब्बत है चाहत, तिजारत नहीं, तिजारत नहीं. टूटे मेरे इस दिल में इंतकाम होगा, तेरी वफा तेरी सदा तेरा पयाम होगा. दिल चीर के देख तेरा ही नाम होगा, दिल चीर के देख तेरा ही
श्रोतो, गाणी चांगली आहेत, तुम्हाला आवडत आहेत, पण आता वेळेचं भान लक्षात घेऊन हे गाणं पूर्ण न ऐकवता मी ज्यांनी बरोबर उत्तरं पाठवली आहेत ना त्या श्रोत्यांची नावं वाचून दाखवतो. सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलं तेजस, जयेश, पराग आणि दासरे परिवारानं भवानीपेठ सोलापूर इथून. मला वाटतं आज दुसऱ्यांदा सगळ्यात आधी यांनी बाजी मारलेली आहे. त्यानंतर सोलापूर इथूनच सावित्री, हिरा, रेणुका, पुष्पा, रेणू आणि 4000 परिवारानं बरोबर उत्तर पाठवलं. विजय नागनाथ शिंदे, चिखली तालुका मोहोळ इथले. त्यानंतर औसी वस्ती आमराई सोलापूर इथून शुद्धमती, सुयश, तुकाराम, क्षीरसागर यांनी बरोबर उत्तर पाठवलं. प्रसन्न चाटूफळे आहेत सोलापूरचे. गणेश कोरे, रक्षिता कोरे, रोहित कोरे, शेळगी गावठाण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी, मनीषा नगर, पंढरपूर इथले आहेत. मोहन तडकासे, समर्थ कॉलनी, विजापूर रोड, सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत, दामले वस्ती, मुळेगाव तालुका दक्षिण, सोलापूर इथले. नीता, पवन, अंकुश आणि लाटणे परिवार, कोष्टी गल्ली, सांगोला इथला. राजश्री अजित कलागते आणि अजित कलागते सोलापूरचे. आढळगाव तालुका श्रीगोंदा इथले अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे. नागेश्वरी गौडगावकर याही प्रश्नाचं बरोबर उत्तर देत आहेत, हत्तुरे वस्ती, सोलापूर इथून. त्यानंतर उमाकांत आणि रोहिणी तर्कसबंद, अत्तारनगर, विजापूर रोड, सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. लक्ष्मी चंद्रशेखर भोसले, देगाव नाका, साठी पाटील वस्ती, सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. सुलोचना महादेव भागानगरे, हर्षदा कलागते, अक्षरा कलागते आणि आर्या कलागते, चौपाल, सोलापूर इथले आहेत. नई जिंदगी सोलापूर इथून गुलबक्ष शेख, सैपन शेख, जैनाब शेख, शाहिस्ता शेख आणि त्यांचा परिवार. त्याचमध्ये पुढची नाव आहेत मरियम, कौसर आणि कमरू निस्सा. साबा शेख, शुकूर शेख, सना शेख आणि शाहिस्ता शेख यांच्याही नावाचा एक मेसेज दिसतोय. त्यानंतर मोनाली, निलेश कांबळे, शिवम, आरू, गादेगाव तालुका पंढरपूर इथले आहेत. सावित्रा खाडे, प्रदीप खाडे, रवीना खाडे, पशु, महूदचे श्रोते आहेत. विठ्ठल, वर्षा, वेदांत आणि गायकवाड परिवार, लोहगाव, पुणे इथला आहे. मित्रांनो, आणखी खूप सारे मेसेज आहेत, पण या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. भारत पाकिस्तान फाळणीची योजना अत्यंत धूर्तपणे राबवणाऱ्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या गव्हर्नर जनरलचं नाव काय, असा प्रश्न मी विचारला होता. मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि शेवटचे ब्रिटिश व्हाईसरॉय म्हणजे माउंट बॅटन. माउंट बॅटन यांचं पूर्ण नाव लुई फ्रान्सिस अल्बर्ट व्हिक्टर असं होतं. लुई माउंट बॅटन असंही म्हणतात. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि संघटन कौशल्याचा प्रभाव आणि उदार दृष्टिकोनामुळं महायुद्धानंतर क्लेमंट ॲटलीच्या मजूर पक्षाच्या शासनानं त्यांना भारताचे व्हाईसरॉय म्हणून मार्च 1947 भारतात पाठवलं. या काळात भारत अत्यंत स्फोटक सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत होती. भारताची परिस्थिती, हिंदू मुस्लिम प्रश्नही त्याकाळी उग्र बनला होता. नौदलाचा बंड, भारत छोडो आंदोलन आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचं मोडलेलं कंबरड यामुळं ब्रिटिश महासत्ता भारतावर फार काळ राज्य करू शकत नव्हती. या पार्श्वभूमीवर 3 जून 1947 रोजी माउंट बॅटन यांनी अशी घोषणा केली की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळेल. त्यांनी भारत पाकिस्तान फाळणीची योजना अत्यंत धूर्तपणे, मुस्तद्दीगिरीने आणि कार्यक्षम रीतीनं बजावली. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांनी अतिशय कौशल्यानं फाळणीची योजना राबवली आणि भारत पाक ही 2 राष्ट्र तयार करून सत्तांतर घडवलं. लुई माउंट बॅटन हे उत्तर पाठवलं असेल तर तुमचं हे उत्तर अगदी बरोबर आहे. आता फेरी झटपट प्रश्नोत्तरांची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's start the fun. श्रोते हो, या झटपट फेरीत 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि या 5ही प्रश्नांची बरोबर उत्तरं अगदी झटपट मीच तुम्हाला सांगणार आहे. तरीही या प्रश्नोत्तरांकडे तुमचं लक्ष असू दे, त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर तरी पडेल किंवा तुमच्या सामान्य ज्ञानाची उजळणी तरी नक्कीच होईल. पहिला प्रश्न आहे, इस्रायलमधील पुढील राजदूत म्हणून कोणत्या भारतीय राजदूताचं नाव आहे? आणि मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे, भारतानं सध्या इराण आणि पाकिस्तानसाठी पॉइंट पर्सन तसंच अफगाणिस्तानसाठी विशेष दूत असणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयातले संयुक्त सचिव जितेंद्र पाल सिंग यांची इस्रायलमधील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.
आता झटपट फेरीतला दुसरा प्रश्न. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, वक्फ दुरुस्ती विधेयक 2024च्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत शुक्रवारी गोंधळ झाला हे आपल्याला ज्ञात असेलच. समितीच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या 10 खासदारांना 1 दिवसासाठी निलंबित केलं होतं. ही बातमी नक्कीच आपण ऐकली असेल आणि अध्यक्षांचं नाव आहे जगदंबिका पाल. आता झटपट फेरीतला तिसरा प्रश्न. अलीकडेच भारतातल्या कोणत्या राज्यानं होमिओपॅथिक चिकित्सकांना विशिष्ट कोर्स पूर्ण केल्यानंतर ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्याची परवानगी दिली आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं अलीकडेच एका निर्देशानुसार आधुनिक फार्माकोलॉजीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्याची परवानगी दिली आहे. आता झटपट फेरीतला चौथा प्रश्न. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत आणि ते किती वेळा राष्ट्राध्यक्ष बनलेत? मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळा नुकताच पार पडलाय. त्यामुळे हा प्रश्न अतिशय सोपा आहे असं तुम्हाला वाटत असणार. मित्रांनो, 2017 ते 2021 या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी पहिली टर्म पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदावर 2 टर्मपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. 1951 साली अमेरिकेच्या राज्यघटनेत केलेल्या 22व्या दुरुस्तीनंतर 2 टर्म पूर्ण केलेल्या व्यक्तीला पुन्हा निवडणूक लढवता येत नाही. तिथं राष्ट्राध्यक्ष पदावर जास्तीत जास्त 8 वर्ष राहता येतं. आता झटपट फेरीतला 5वा आणि शेवटचा प्रश्न. जनता दल युनायटेडनं म्हणजे JDUनं बुधवारी कोणत्या राज्यातल्या भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला? याचं उत्तर आहे जनता दल युनायटेडनं बुधवारी अधिकृतपणे मणिपूरमधल्या नोगथोंबम बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. राज्यसभेतले JDUचे एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नसीर यांना विरोधी पक्षात सामील होण्याचे निर्देश त्यांच्या पक्षाकडून दिले गेले. बरं तर मित्रांनो, याबरोबरच आजची आपली ही झटपट फेरी आणि आपला हा सुनो तराने क्विज के बहाने हा कार्यक्रम सुद्धा इथंच समाप्त होतोय. अशाच सोप्या वाटणाऱ्या पण आपल्या ज्ञानाची परीक्षा घेणाऱ्या, आपल्याला चकवा देणाऱ्या प्रश्नांसोबत आणि मस्त धमाल गाण्यांसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत येत्या सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आपल्या याच कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुजित बनसोडे यांच्या समवेत तुमचा हा रेडिओ मित्र गुरुशांत धुत्तरगावकर निरोप घेतोय. नमस्कार. ओके टाटा बाय बाय. ओके ओके टाटा बाय बाय. सुनो तराने क्विज के बहाने. सुनो तराने क्विज के बहाने हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. संवादक गुरुशांत धुत्तरगावकर, सादर करते सुजित बनसोडे. FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झवरून आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरून आपण आमच्या कार्यक्रमांचा आनंद घेत आहात. रात्रीचे 11 वाजतात. आता सुरुवातीला हिंदी बातमीपत्र आणि 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजी बातमीपत्र